मी एक कविता लिहिली आहे, पण अर्थातच मी काही कुसुमाग्रज किंवा मंगेश पाडगावकर नाही आहे, त्यामुळे जरा मला टाळ्या वाजवून स्वागत करा. बोलावं वाटतंय. हा काळ असतो पहा किती विलक्षण, हा काळ असतो पहा किती विलक्षण. आमच्या आयुष्याची 23 सोनेरी वर्षे निघून गेली चटकन, आणि आता मात्र 9 महिने, आणि आता मात्र 9 महिने जणू 9 शताब्दींचे जिणे. काय मग झोपे आपले आगमन केव्हा होणार, काय मग झोपे आपले आगमन केव्हा होणार, या आतुर डोळ्यांचा क्षीण केव्हा जाणार. मी म्हणालो होतो ना जरा 2 वेळा झाले की जरा टाळ्या वाजव ना. काय मग झोपे आपले आगमन केव्हा होणार, या आतुर डोळ्यांचा क्षीण केव्हा जाणार. पण बुवा तुमचे खूप खूप अभिनंदन, निवडले तुम्ही उत्तम नंदनवन. असे घरकुल जिथे सुखाचे डोंगर दुःखाचे अंत, असे घरकुल जिथे सुखाचे डोंगर दुःखाचे अंत. आजी निर्मळ गंगा तर आजोबा वारकरी संत. तुमचे पिता अपार तेजस्वी सद्गुणी चरित्रवान महंत, तुमचे पिता अपार तेजस्वी सद्गुणी चरित्रवान महंत. आणि आत्या काका भाऊ बहिणी सर्व पडतील पसंत. अफाट तुमची असीमित पुण्याची खाण, अफाट तुमची असीमित पुण्याची खाण. पावन परिवारात प्रवेश हेच आहे प्रमाण. येताच तुम्ही होईल जय्यत तयारी, येताच तुम्ही होईल जय्यत तयारी. 10 पिंप भरून डाळ फौजदारी, ट्रक भरून रोडगे, ट्रक भरून रोडगे, ट्रॅक्टर भरून बिबडे. भुईमुगाच्या शेंगा 40 पोती भरून, तर कडी 200 हेक्टर रांजण भरून. रत्नागिरी हापूस आमरसाचा हंगाम, बोरखेड्यात आनंदोत्सवाला नाही आहे लगाम. तुमची तर लई गंमत आहे बुवा, तुमची तर लई गंमत आहे बुवा. सुख समृद्धी आणि भक्तीचा ठेवा. बाळ गोपाळ झालात तुम्ही तिचा, बाळ गोपाळ झालात तुम्ही तिचा. आश्रय तुम्ही घेतला जिचा. मोठं नशीब काढलं तुम्ही एवढं मात्र खरं, मोठं नशीब काढले तुम्ही एवढं मात्र खरं. अहो आम्ही सुद्धा तिचे बाप होऊन कृतार्थ झालो बरं. सर्व गुण संपन्न करील ती तुम्हास, सर्व गुण संपन्न करील ती तुम्हास. अष्टपैलू व्यक्ती बनून तुम्ही जिंकाल जगास. करा करा धमाल पण घ्या तिचे गुण, करा धमाल पण घ्या तिचे गुण. ओळखावा जगाने सीताचा म्हणून. जिंकलात की ती गर्व नाही करू द्यायची, जिंकलात की ती गर्व करू नाही द्यायची. आणि हरलात तरी ती रडू नाही द्यायची. मला बी दिला तिने लई आसरा, मला बी तिने दिला लई आसरा. जगण्याला अर्थ देई तिचा चेहरा हसरा. कितीदा तिच्या इच्छा राहिल्या पूर्ण करायच्या, कितीदा तिच्या इच्छा राहिल्या पूर्ण करायच्या. झोपी जायचो गोष्टी सांगता सांगता रामाच्या. पण तिची आतुरता काही कमी होईना, आणि माझ्या डोळ्यावरची झोपही जाईना. मग दमलेल्या बापाला भाबडी पोर क्षमा करायची, मग दमलेल्या बापाला भाबडी पोर क्षमा करायची. आणि आपल्या मनाला स्वतःच समजूत घालायची.
तिने बापाचे नाव क्रीडेतही खूप बरं काढले. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. आपल्या पराक्रमी आईची तालीम आणि शिस्त, आपल्या पराक्रमी आईची तालीम आणि शिस्त, सर्व गुण, सर्व काही घेतले तिने मस्त. रंगभूमीवर वैष्णवांची मने जिंकली, आपल्या अभिनयाने जग जिंकले, तरी नाही जराही गर्व, ना केले कधी हट्ट. नृत्य कलेने जगन्नाथांवर प्रेम केले घट्ट. नेहमीच बाबा म्हणतील तसं, नेहमीच बाबा म्हणतील तसं, गुणी माझं बाळ ते कसं. बरं का झोपे, व्हायचंय तुम्हालाही तसं. बरं का झोपे, व्हायचंय तुम्हालाही तसं. आणि थोडंफार आपल्या बावळट आजोबासारखं.